साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। प्रभाग क्रमांक 22 पारशी बंगला रामवाडी येथे भांडवली निधीतील रक्कम 7 लाख रुपयातून 6 इंची पिण्याचे पाईपलाईनच्या कामाचे उद्घाटन राष्ट्रवादी गटनेता किसन जाधव यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी उपस्थित नागरिक अशोक जाधव, ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख, खलील पीरजादे, नजीर चाचा हवालदार, सलीम नबीलाल शेख, फारूक हवालदार, मुनीर हवालदार, मुबारक बडेघर, बबन सावंत, फिरोज शेख, पूनम जाधव, सौरभ पाताळे, हुलगप्पा शासन, परवीन अप्पा बडेकर, शकीला शेख, सुशीलाताई बेसरी, विमल शशिकांत नेगलगाय, शीता नेगलगाय आदीसह प्रभागातील नागरिक उपस्थित होते। पानी का इतने दिन से हमारे को बहुत तकलीफ होती है। किशन भाई जादव तरफ से हमारे को पानी का ये सब लाइन क्लियर कर को दे रहे है। उन्होंने पानी अब फास्ट कर को दे रहे है। आशी पारशी बंगला प्रभाग 22 मध्ये 5 ते 10 वर्षापासून पाण्याची लई क्षमता होती, लई प्रॉब्लेम होते मोठे। किसन अण्णा जाधव यांनी ते समस्या सोडवली, 6 इंची पाईपलाईन घालून दिल्याबद्दल धन्यवाद। 22 रामवाडी पोगुलमळा रामवाडी पारशी बंगला येथे मागील 10-12 वर्षापासून पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम होता। माननीय नगरसेवक किसन जाधव यांच्या प्रयत्नाने या ठिकाणी मोठी पाईपलाईन 6 इंची पाईपलाईन करून त्यांनी पाण्याची आमची समस्या सोडवली, त्याबद्दल त्याचे धन्यवाद। प्रभाग क्रमांक 22 रामवाडी पारशी बंगला या भागात गेल्या 5-6 वर्षापासून पाण्याची अतिशय अडचण होती। लोकांना ठेंबेसाठी सुद्धा इथे जावं तिकडे जावं। आता आम्ही पण येता जाता बघत होतो की जे पण आपले बहिणी आहेत, आपल्या इथे आई वगैरे आहेत, ते सगळे एक एक थेंबाच्या पाण्यासाठी एवढं लांब लांब जाऊन घागर घेऊन येत होते। तर आज किसन अण्णाच्या सहकार्याने आज ते काम पूर्ण झालेलं आहे आणि पाणी आपल्याला माहिती आहे किती महत्त्वाचं आहे, त्याची अडचण यांनी दूर केली आहे। तर याच्यासाठी खूप खूप धन्यवाद अण्णाचं। रामवाडी पोगुलमळा पारशी बंगला या परिसरामध्ये गेल्या 5 वर्षापासून जवळपास पाण्याच्या समस्या संदर्भात या ठिकाणचे सगळे माता भगिनी असतील, अशोकांना असतील, आमचे गॅस एजन्सीचे मालक जाधव मालक असतील, या ठिकाणचे उत्तम देडेभाई असतील, हवालदार चाचा असतील आणि या भागातले सर्वच श्रेष्ठ नागरिक असतील, ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख साहेब असतील, या सर्वांचं मत होतं की या ठिकाणी तातडीनं पिण्याच्या पाईपलाईनच्या संदर्भात काहीतरी बजेट उपलब्ध करावं आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न या ठिकाणी सोडवावा म्हणून येथील भागातील लोकांचं वारंवार मागणी असल्याकारणानं भांडवली निधीच्या माध्यमातून रक्कम 7 लाख रुपयाचा निधी या भागासाठी आपण उपलब्ध केलं आणि आज या ठिकाणी या पिण्याच्या पाईपलाईनच्या कामाचं उद्घाटन, आज लोकार्पणाचं काम या ठिकाणी आज सर्व श्रेष्ठ बांधवांच्या हस्ते माध्यमातून या ठिकाणी करण्यात येत आहे।